जय जिजाऊ मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर. आणि आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. आजचा व्हिडिओ असा आहे की काही जणांच्या बुडाची आग होणार आहे, तर काही जणांचा झोपलेला मेलेला स्वाभिमान जागा करणार आहे. म्हणजे व्हिडिओ काय आहे, तर महाराष्ट्रामध्ये सध्या अशा काही गाढवाच्या औलादी पैदा झाल्यात. ह्या औलादी काय करतात माहिती आहे का? स्वतःच्या बापाचा अपमान सहन करतात, पण शेजाऱ्याचा अपमान सहन करत नाहीत. इतके नालायक प्रवृत्तीचे लोक आहेत हे, की हे दुसऱ्याच्या सांगण्यावरून, दुसऱ्याच्या पैशावरून किंवा दुसऱ्याच्या सगळ्या त्या बोलण्यावरून, षड्यंत्रावरून आपल्याच लोकांना त्रास देत आहे. म्हणजे जी लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात त्यांच्या विरोधात हे बोलत नाहीत, कारण यांना त्याबद्दल बोलण्याचे पैसे भेटत नाहीत. पण जी लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यावर बोलतात त्यांच्यावर मात्र ही लोक गुन्हे दाखल करतात. म्हणजे अशा नालायक गाढवाच्या अवलादी महाराष्ट्रात पैदा झाल्यात. त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे. आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे की नेमकं समाजासाठी काम करणारे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून काम करणाऱ्या लोकांची अवस्था या लोकांनी काय करून ठेवली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भिकारड्या लोकांना, या नालायक लोकांना कोणी भाव देत नाही, पण तरी सुद्धा हे कसे पैशासाठी, दलालीसाठी आणि यांच्या कोणत्या हिंदुत्वासाठी हे करतायत हे मला कळायला मार्ग नाही. कारण त्यांच्या सगळ्या जर बाईट पाहिल्या किंवा पाहिलं तर आम्ही हिंदुत्वाचं येऊन, हिंदुत्वाचं तेवून अशा गप्पा आणतात. पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवर कोणीतरी काहीतरी चिखलपेक करतं, बोलतं, तेव्हा हे सगळे हिंदुत्ववादी शेपटी गुंडाळून बसलेले असतात. आता पहा, विषय असा आहे की शिवाजी महाराजांचा अपमान यांना चालतो, सहज सहन होतो, पचनी पडतो यांच्या. कारण ही नालायक लोक अशी आहेत की ज्यांना स्वतःच्या बापाला कोणी मारून गेलं, शिव्या देऊन गेलं तरी चालतं, पण शेजाऱ्याला मात्र काहीच बोलू देत नाही. ते का? कारण या पैदाइशी शेजाऱ्यांच्या आहेत. इतके नालायक आहेत. प्रकरण सांगतो तुम्हाला. तुम्ही त्रिशूळ पाटील नाव ऐकलं असेल. त्रिशूळ पाटलानं मराठा आरक्षणासाठी रात्रंदिवस काम केलं. सगळ्या समाजाचा रोष ओढून घेतला. बऱ्याचशा गोष्टी झाल्या, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या युट्यूब चॅनलवरून आणि इंस्टाग्राम चॅनलवरून आवाज उठवला. त्याचबरोबर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी ज्यांनी अपमान केला असेल त्या प्रत्येकाला त्यांच्या युट्यूब चॅनलवरून किंवा इन्स्टावरून त्यांनी धुलाई केली. म्हणजे सगळ्यांना त्यांची अवकात दाखवून दिली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा एक मावळा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर कार्य करणारा एक तरुण म्हणजे त्रिशूळ पाटील. या त्रिशूळ पाटलावर आता गुन्हा दाखल झालाय. कशासाठी? तर म्हण त्रिशूळ पाटलानं रामदास स्वामीचा अपमान केला. आता रामदास स्वामीचा मान किती मोठा आहे हे ते लोक सांगू लागले की ते राष्ट्रपुरुष आहेत म्हणून. राष्ट्रपुरुषाचा दर्जा रामदास स्वामीला आहे का हो? या नालायक लोकांना अभ्यासाची काही म्हणजे काहीच घेणं देणं नाही. अभ्यासाची सुप्रीम कोर्टानं, सॉरी, उच्च न्यायालयानं, बॉम्बे हायकोर्टानं सुद्धा सांगितलेलं आहे की रामदास स्वामीचा आणि शिवाजी महाराजांचा काही एक संबंध नाही. रामदास स्वामी लेखक, साहित्यिक, काय तुमचा आध्यात्मिक गुरु आहे, त्याला उरावर घ्या, आपलं काही म्हणणं आहे का? काहीच म्हणणं नाही. पण जर कोणी शिवाजी महाराजांचा अपमान करत असेल तर त्याच्यावर बोलणं आम्हाला क्रमप्राप्त आहे. आता प्रकरण सांगतो तुम्हाला. हे जे गाढवाच्या पैदाइशी म्हणलो की नाही, आता हा व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराज आणि हे रामदास स्वामी यांच्या संदर्भातला व्हिडिओ आहे. आता मला सांगा, ह्या ज्या गाढवाची अवलादी आहेत ज्यांनी त्रिशूळ पाटलावर गुन्हे दाखल केले की त्रिशूळ पाटलांनी म्हणे रामदास स्वामीचा अपमान केला आणि म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल आणि त्याला ताबडतोब अटक करा, या सगळ्या भडव्यांना, या सगळ्या दलालांना मला फक्त एवढं म्हणायचंय की अरे गाढवाच्या पैदाइशी हो, तुम्ही फक्त एवढं सांगा, तो धीरेंद्र शास्त्री जेव्हा म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांनी थकून भागून लढाया करून ते फार दमले होते, थकले होते आणि त्यांनी त्यांचं राज्य त्या रामदासाच्या हवाली चरणी ठेवलं म्हण, पायावर, तेव्हा तुम्ही कुठे गेले होते रे? तेव्हा तुम्ही किती गुन्हे दाखल केले? धीरेंद्र शास्त्री, तुम्ही जर एका बापाच्या अवलादी असाल, तुम्ही ज्यांनी गुन्हे दाखल केलेत ना त्रिशूळ पाटलावर, त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे. अरे भाडं खाऊन नो, तुम्ही जर एका बापाच्या अवलादी असाल ना, एका बापाच्या, तुम्ही जर शेजारच्याचे नसाल, स्वतःच्याच बापाचे असाल, तर मला फक्त सांगा धीरेंद्र शास्त्रीवर तुम्ही किती गुन्हे दाखल केले? किती गुन्हे दाखल केले ते सांगा तुम्ही. जसं तुम्ही गुन्हा दाखल केला तसं पत्रकार परिषद घेऊन दाखवा की त्या तारखेमध्ये हा भगतसिंग कोश्यारी जेव्हा म्हणतो की रामदास ना होते तो शिवाजी को कोण पहिचानता. अरे दलिंदर भाड खाऊन नो, तुम्ही या भगतसिंग कोश्यारीवर किती गुन्हे दाखल केले ते दाखवून द्या तुम्ही. म्हणजे जी लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात त्याच्यावर जी आमच्यासारखे बोलतात त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करता. तुमच्या गुन्ह्यानं काय? अरे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मावळे मरायला तयार होते. राजेंना स्वतः म्हणायचे की राजे तुम्ही जा, आम्ही तुमच्या जागी मरायला तयार आहोत. तसं आमचं काम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आताच नाही, आमच्या पुढच्या पिढ्यानपिढ्या सुद्धा कधी खपवून घेणार नाहीत. पण तुमच्यासारखे नालायक दलाल जे की पैसे खातात, दलिंदर आहे हो, तुमच्यापैकी कोण आहेत रे अशा गाढवाच्या पैदाइशी? त्यांनी ज्या सांगा बरं मला, कोणी धीरेंद्र शास्त्रीवर गुन्हा दाखल केलाय का तुम्ही? भगतसिंग कोश्यारीवर गुन्हा दाखल केला? छिंदमोर तुमच्यापैकी किती आहेत रे तुमच्यापैकी असे की ज्यांनी छिंदमोर गुन्हा दाखल केला किंवा त्याच्यावर बोलले? एकही नाही. कारण मी सांगतोय ना मुळात की तुम्ही पैदाइशीच गाढवाचे आहेत, तुम्ही माणसाची पैदाईच नाहीत. मला सांगा कोरटकरवर किती गुन्हे दाखल केले रे तुम्ही? सोलापूरकरावर किती गुन्हे दाखल केले? इकडे कर छिंदम कोश्यारी शास्त्री हे सगळे म्हणजे तुमचे कोण लागतात नेमके? आहे की नाही? प्रश्न असा आहे. म्हणजे त्रिशूळ पाटील तुम्हाला खुपतो, त्रिशूळ पाटलाचं त्रिशूळ तुमच्यात घुसतं, मग हे कोण आहेत? हा, यांना तुम्ही उरावर घेता. हे स्वामी आनंद स्वरूप काय म्हणला माहिती आहे का? स्वामी आनंद स्वरूप म्हणला शिवाजीने कभी लढाई नहीं लड़ी,
वो तो बस छापेमारी करता था। लढाई तो पेशवों ने लढी आहे, लढाई तो पेशवों ने लढी आहे, लेकिन नाम शिवाजी का हुआ है. तुमच्या तोंडात काय माती पडली होती का तेव्हा? अरे दलिंदर आहे. अरे लाजा वाटू द्या तुमच्या दिवाला. जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य पुढे नेत आहे, जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं काम करताय, जी लोक गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यासाठी झटतायत, त्यांच्याबद्दल तरी थोडी लाज बाळगा. त्यांच्यासाठी तरी थोडी तुमच्या मनामध्ये काहीतरी आस्था ठेवा. अरे नालायकांनो, तुम्ही जर खरंच एका बापाच्या अवलाद आहेत ना, तर यांच्यावर किती गुन्हे दाखल केले ते उघड करा. नाही तर तुमच्यासारख्या ना पळताभुई थोडी होईल. आणि लाज या गोष्टीची वाटते की तुमच्यापैकी बरेच आपल्या समाजाचे आहेत. अरे नालायक हो, तुम्ही कशाला दुसऱ्याच्या नादाला लागता? जे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करतात त्यांच्या नादाला तुम्ही लागता. अरे तुमच्यातला स्वाभिमान इतका कसा गहाण टाकला तुम्ही? का तुम्ही दलाल झाले? का तुम्ही त्याच्या पैशावर चालता? अरे एक दिवस असा येईल ना, तुम्हाला पळताभुई थोडी होईल. जरा लाजा जरा, आणि आपण काय वागतोय काय करतो याचा विचार करा, इतिहासाचा अभ्यास करा, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी एकनिष्ठ राहा, पाईक राहा. तुमचा रामदास स्वामी तुम्ही उरावर घ्या, आम्हाला घेणं देणं नाही. पण जिथं जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान रामदास स्वामीच्या नावानं होईल, तिथं तिथं हा मराठा असाच पेटून उठणार, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही गुन्हा दाखल केला म्हणजे लय हे झाले काय? अरे भडव्यांनो, तुमच्यात अक्कल आहे तर याच्यापैकी एखाद्यावर गुन्हा दाखल करा आणि याच्या विरोधात बोलून दाखवा. मग आम्हाला कळेल की तुम्ही किती मर्द आहेत ते. नाही तर बाकीच्या गोष्टी सोडून द्या तुम्ही. आणि आम्ही अख्खा महाराष्ट्र त्रिशूळ पाटलाच्या पाठीशी ताकदीनं उभा आहे. तुमच्याच्यानं जे करणं होते ते करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा वेळ येईल ना, पळताभुई थोडी होईल, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. थांबतो आता.